नमस्कार मित्रांनो, ठाकरे कोचिंग क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू करत आहोत आपला 9वीचा सायन्स मधील पहिला टॉपिक लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, आपला काय शिकायचं पहिल्यांदा लॉज ऑफ मोशन. मित्रांनो, लॉज ऑफ मोशन शिकण्या अगोदर आपला काही बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहेत. म्हणजे काय मोशन म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे काय. ठीक आहे, हे सगळे आपल्याला मोशनचे टाइप शिकायचे आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण टॉपिक कडे येऊया. पुस्तकामध्ये बघा काय दिले, लॉज ऑफ मोशन. बघा काय शिकायचे. पहिल्यांदा शिकायचं आपल्याला मोशन. ठीक आहे, परत काय शिकायचे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स काय असतं आणि डिस्प्लेसमेंट काय असतं. परत काय शिकायचे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, त्वरण. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, त्वरण. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अंतर आणि विस्थापन. ते शिकायचे. परत मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. बघा दिले, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन. काय विचारले बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल, खाली दिलेल्या उदाहरणापैकी कॅन यू सेन्स मोशन. ठीक आहे, तुम्हाला त्यामध्ये मोशनचा आभास होतोय का, किंवा मोशनचा मराठीमध्ये काय म्हणतात, आभास. म्हणजे कोणकोणत्या गोष्टीमध्ये मोशन झालं, कोणकोणत्या कोणकोणत्या घटनांमध्ये गती जाणवली, हे तुम्हाला सांगायचे. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन. म्हणजे खाली दिलेल्या घटनांमध्ये मोशन आहे की नाही हे तुम्हाला सांगायचे. काय दिले, द फ्लाइट ऑफ अ बर्ड. म्हणजे काय, पक्ष्याचं उडणं. पक्षाने एखादी भरारी घेतली, आकाशात भरारी घेतली, किंवा पक्षी एखादा उडला, मग त्यामध्ये मोशन आहे की नाही. ठीक आहे, पुढे काय दिले, स्टेशनरी ट्रेन. म्हणजे काय, एका स्टेशनवरती एक ट्रेन उभी आहे, बरोबर का, तिच्यामध्ये मोशन आहे की नाही. पुढे काय दिले, लिव्स फ्लाइंग थ्रू द एअर. म्हणजे काय, हवेमध्ये उडणारी पाने. पुढे काय चाललंय, अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. आणि एखाद्या टेकडीवरती असणारा दगड. या चारही गोष्टींमध्ये, या चार गोष्टी दिल्यात, या चार गोष्टींपैकी कशामध्ये मोशन आहे आणि कशामध्ये मोशन नाही हे तुम्हाला सांगायचंय. हे सांगण्याच्या अगोदर आपला काय कळणं महत्वाचं आहे की मोशन म्हणजे काय. ठीक आहे, काय दिलं बघा. पहिला क्वेश्चन काय चाललाय, व्हॉट इज मीन बाय मोशन. विचारलाय का. काय दिलंय, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. काय दिलंय, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन. एखाद्या वस्तूचं कंटिन्यू होणारं, ठीक आहे, किंवा सातत्यानं होणारं विस्थापन म्हणजेच कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. ठीक आहे, सर हे तर कळलं, पण आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे समजलं पाहिजे पहिल्यांदा. म्हणून खाली बघा सेकंड क्वेश्चन विचारलाय. काय दिलाय, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. काय विचारलंय, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, काय दिले बघा, चेंज ऑफ अ प्लेस. म्हणजे काय, जागेमध्ये होणारा बदल. ऑफ एन ऑब्जेक्ट, कोणाच्या जागेमध्ये, कोणाच्या जागेमध्ये, वस्तूच्या जागेमध्ये होणारा बदल इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वस्तूने आपली जागा बदलली की आपण काय म्हणतो, विस्थापन झालं असं म्हणतो. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली की आपण काय म्हणतो, विस्थापन झालं असं म्हणतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, समजा पहिला वस्तू आहे ना, इथं होती बरोबर, ए ह्या ठिकाणी होती. ती वस्तू इथून आहे ना इथं गेली, कुठं, बी ह्या ठिकाणी आली. तर काय म्हणतो आपण, ए ह्या ठिकाणावरून वस्तू बी या ठिकाणी गेली, म्हणजेच त्या वस्तूचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं असं म्हणतो. समजतंय का. तर बघा, हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर काय, वस्तूची जागा चेंज झाली पाहिजे, बरोबर ना. आणि ही जागा चेंज एकदाच होईल का कंटिन्युअस चेंज होत राहिली पाहिजे. काय झालं पाहिजे, ह्या ठीक आहे, वस्तूची जागा चेंज होताना, म्हणजे असं नाही की ए पासून गेली बी पाशी आहे मग ती वस्तू मोशन मध्ये आहे. हा, तसं नाही. काय सांगितलंय, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. हे सातत्याने डिस्प्लेसमेंट होत राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एखादी धावती गाडी, बरोबर, एखादी धावती ट्रेन, एखादं सायकल, बरोबर ना, त्याला आपण काय म्हणू शकतो, मोशन. किंवा कंटिन्यू मी काय ना काय चालतंय, किंवा एखादं फिरतं चाक, ते कंटिन्यू फिरतंय, बरोबर ना, कंटिन्यू फिरणं चालू आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, मग डिस्प्लेसमेंट किंवा मोशन असे म्हणू शकतो. ठीक आहे, बघा पहिल्यांदा अजून एकदा काय दिलंय,
काय लिहिलं? व्हॉट इज मीन बाय मोशन? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. आणि खाली परत डिस्प्लेसमेंट ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितला होता. काय बघितला आपण? डिस्प्लेसमेंट ह्या शब्दाचा अर्थ बघितला होता. काय अर्थ होता? काय अर्थ होता? बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये परत या. काय दिलं बघा? द फ्लाइट ऑफ अ बर्ड म्हणजे काय? एक पक्षी झाडाला बसला होता, त्याने काय केलं? आकाशात उडाला. बरोबर ना? आता जोपर्यंत तो आकाशामध्ये उडत आहे तोपर्यंत तो कसा आहे? मोशन मध्ये आहे. आणि एकदा का तो उडून दुसऱ्या झाडावर बसला, बरोबर ना, तर तो थांबतोय. थांबला की त्याचं विस्थापन पण झालं. ठीक आहे. ज्या क्षणी तो थांबेल त्या क्षणी तो मोशन मध्ये असेल का? नसणार. समजतंय का? म्हणजे सर ए पासून उडतोय उडतोय उडतोय, जोपर्यंत उडत आहे तोपर्यंत कसा आहे? मोशन मध्ये. समजतंय? पुढे स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय? ठीक आहे. एक रेल्वे स्टेशनवर गाडी उभी आहे, ती मोशन मध्ये आहे का? नाहीये. पण समजा ती गाडी स्टेशनवर यायला लागलेली आहे, बरोबर ना, तर मग तेव्हा ती काय असणार? मोशन मध्ये असणार. पुढे लिव्स फ्लाइंग थ्रू द एअर. ठीक आहे. ते पान जोपर्यंत हवेमध्ये उडत आहे तोपर्यंत कसं आहे? ते मोशन मध्ये आहे. एकदा का ते पान हवा बंद झाली आणि ते पान जमिनीवर पडलं आणि एका ठिकाणी थांबलं, तेव्हा ते मोशन मध्ये असेल का? नसणार. पण जोपर्यंत ते हवेमध्ये फिरत आहे उडत आहे तोपर्यंत ते काय असणार? मोशन मध्ये. स्टोन लाइंग ऑन द हिल. एखाद्या टेकडीवर दगड आहे, बरोबर ना, टेकडीवर दगड एका ठिकाणी स्तब्ध उभा आहे, बरोबर ना, तर तो दगड मोशन मध्ये असेल का? नसणार. बरोबर. पण समजा एखाद्या दगडाला धक्का दिला तर त्या टेकडीवर जोपर्यंत तो दगड खाली असा घसरत राहतोय तोपर्यंत तो काय असणार? मोशन मध्ये. मग सर टेकडीवरून दगड सोडला आणि तो असं गरंगळत 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 खाली आला आणि एका ठिकाणी थांबला. ठीक आहे. मग थांबल्यानंतर तो मोशन मध्ये असेल का? थांबल्यानंतर तो मोशन मध्ये नसणार. जोपर्यंत तो खाली गरंगळतोय, बरोबर ना, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होते, सातत्याने विस्थापन होत राहते, तोपर्यंत तो काय आहे? मोशन मध्ये. ठीक आहे. बघा काय दिलं आता? वी सी द मोशन ऑफ अ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. आपण काय बघितलंय? अनेक गोष्टींचं किंवा विविध वस्तूंचं मोशन आपण दररोज पाहतो. समटाइम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली. कधी कधी आपल्याला वस्तूची हालचाल किंवा गती किंवा मोशन हे डायरेक्टली दिसून येत नाही. ऍज इन द केस ऑफ अ ब्रिज. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ अ मोशन बिसाइड्स दोज गिवन हियर? काय सांगितलं? तुम्ही मोशनचे अजून काही एक्झाम्पल देऊ शकता का इथे दिलेल्या उदाहरण व्यतिरिक्त? पुढे काय दिलंय? यू आर ट्रॅव्हलिंग. काय दिलं बघा? थिंक अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन द मोशन? काय सांगितलंय? ज्या टाइमला तुम्ही बसमध्ये प्रवास करत असताल किंवा ट्रेन मध्ये प्रवास करत असताल, ठीक आहे, तर तुमच्या समोर बसलेला माणूस तो मोशन मध्ये असतो का? तुमच्या समोर बसलेला माणूस तो मोशन मध्ये असतो का? बघा, मोशन होण्यासाठी डिस्प्लेसमेंट गरजेचं आहे, बरोबर ना? कसं आहे ते? डिस्प्लेसमेंट होणं गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. बघा, आता नॉर्मली जर विचार केला तर काय दिसतंय? बाबा, आपल्या समोर एक व्यक्ती बसलाय, बरोबर? समजा मी आणि तुम्ही स्टेशन मध्ये रेल्वेच्या डब्यात आलो, बरोबर ना? तर माझ्यासमोर तुम्ही बसलाय आणि तुमच्या समोर मी बसलोय. तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतोय. मी पण माझी जागा सोडलेली नाही, तुम्ही पण तुमची जागा सोडलेली नाही. मग माझं डिस्प्लेसमेंट झालं का? किंवा माझं मोशन आहे का? मी मोशन मध्ये आहे का? ठीक आहे. बघा, जर डायरेक्ट विचार न करता बोलायला गेलं तर आपण डायरेक्ट काय म्हणू? सर डिस्प्लेसमेंट पण नाही आणि सर मोशन मध्ये पण आपण नाही. ठीक आहे. पण विचार करा, जेव्हा टाइमला तुम्ही आणि मी ट्रेन मध्ये बसलो त्या टाइमला आपण ट्रेन मध्ये बसलो तो कुर्डवाडी स्टेशन मध्ये, बरोबर? आता ज्या टाइमला गाडी थांबली, कुठे थांबली? पुण्यामध्ये, बरोबर ना? 3 तासांनी आपण कुठे पोहोचलो? पुण्यामध्ये, बरोबर ना? म्हणजे मी 3 तास अगोदर कुठे होतो? कुर्डवाडीमध्ये. 3 तासानंतर मी कुठे आहे? पुण्यामध्ये. म्हणजे कुर्डवाडी ह्या ठिकाणापासून पुणे ह्या ठिकाणापर्यंत माझं विस्थापन झालं का नाही? ठीक आहे. मी पण ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, मी माझा प्लेस चेंज केला, बरोबर ना? नंतर पण काय झालं? माझं डिस्प्लेसमेंट झालं. आणि कुर्डवाडी पासून पुण्यापर्यंत जाईपर्यंत जोपर्यंत गाडी चालू होती, बरोबर, तोपर्यंत मी कसा होतो? मोशन मध्ये होतो. समजतंय का? म्हणजे
जर आपण ट्रेन मध्ये प्रवास करत असेल, ट्रेन चालू असेल, तर समोरची व्यक्ती म्हणजे आपल्या समोरच्या सीटवर बसलेली व्यक्ती ही काय असते, मोशन मध्ये असते. समजते? पुढे काय दिले, व्हॉट डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट. म्हणजे काय, एखादी वस्तू मूव्ह करते का नाही, तिचं मोशन मध्ये आहे का नाही, हे कन्सिडर करताना, हे ठरवताना तुम्ही कोणत्या गोष्टी कन्सिडर करसाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेसाल, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्याल. ठीक आहे. तर तुम्ही पहिल्यांदा काय बघणार की बाबा ती गोष्ट मोशन मध्ये आहे का नाही हे ठरवताना पहिल्यांदा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालंय का नाही हे बघायचं. बरोबर. नुसतं डिस्प्लेसमेंट बघायचं का कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट बघायचं? कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट बघायचं. जर त्या वस्तूचं कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होत असेल तर ती वस्तू काय असेल, मोशन मध्ये. ठीक आहे. म्हणजे मागाचं एक्झाम्पल. ठीक आहे. रेल्वेमध्ये समोर एक माणूस बसला होता. जोपर्यंत गाडी चालू होती, कुर्डवाडीमध्ये गाडी चालू झाली, कुर्डवाडी पासून पुणेपर्यंत जोपर्यंत गाडी चालू होती तोपर्यंत माझं कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे मी काय होतो, मोशन मध्ये होतो किंवा माझ्या समोरची व्यक्ती माझ्यासाठी काय होती, मोशन मध्ये होती. ओके. यू हॅव लर्न दॅट मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन काय आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे बायस आहे. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in a motion. म्हणजे काय सांगितले, if the position of the object is changing. काय सांगितलंय, जर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत असेल, पोझिशन म्हणजे काय, त्याची स्थिती. ठीक आहे. आता स्थितीमध्ये काय, त्याची पोझिशन म्हणजे आता पोझिशन कोणत्या बाबतीत, ठीक आहे, त्याच्या सराउंडिंगच्या बाबतीत. म्हणजे काय, समजा आता मी शिकवते कुठे, मी लेक्चरच्या हॉलमध्ये शिकवतोय. बरोबर. समजा मी इथून उठून, ठीक आहे, चालतोय असं चालत असाच कुठं पण 2-3 किलोमीटर चालत राहिलो. बरोबर ना. तर माझं काय होतंय, कंटिन्युअस माझं काय होतंय, ठीक आहे, माझ्या समोरचं वातावरण काय होतंय, समोरचा परिस्थिती काय होतोय, चेंज होतोय. तर त्या टायमाला मी काय म्हणणार, ती ऑब्जेक्ट किंवा मी काय आहे, मोशन मध्ये आहे. अदरवाइज इट इज सेड टू बी ऍट अ रेस्ट. नाहीतर आपण काय म्हणू शकतो, तो रेस्ट मध्ये आहे. म्हणजे जर मी जागेवर आहे आणि माझ्या पोझिशन मध्ये आणि माझ्या आसपासचं जर परिसर म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय म्हणतो आपण, आता मी हॉल मध्ये आहे. ठीक आहे. 1 तासानंतर मी कसं होतो, 1 तासापूर्वी मी इथेच होतो आणि 1 तासानंतर पण मी ह्याच हॉल मध्ये आहे. तर माझ्या पोझिशनच्या संदर्भात माझ्या आसपासचा परिसर चेंज झालाय का, नाही झाला. मग मी मोशन मध्ये आहे का, नाहीये. कुठे आहे मी, रेस्ट मध्ये. बघा पुढे काय दिलं आपण, बघू आपण काय दिलं. आपण काय शिकलो, मोशन म्हणजे काय शिकलो आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय शिकलो. मोशन म्हणजे काय, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द मोशन. पण आपण काय बघितलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्प्लेसमेंट काय दिले, चेंज ऑफ अ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट. ठीक आहे. वस्तूच्या जागेमध्ये झालेला बदल, त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणतो. पुढे या, काय दिले बघा. काय दिले बघा, लिनियर मोशन. काय दिले, लिनियर मोशन. काय दिले, लिनियर मोशन. बघा लिनियर मोशन म्हणजे काय दिले, अ मोशन विच इज इन अ स्ट्रेट लाईन. एक प्रकारे आपण टाइप्स ऑफ मोशन बघतोय. पहिल्यांदा पुस्तकात दिलेले नाही न विचार. ठीक आहे. मागच्या वर्षी आपण म्हणजे 6वी-7वी मध्ये शिकलो होतो, ते रिवाइज करतोय. काय दिले बघा, लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय, रेषीय, एका रेषेमध्ये आहे का नाही ते बघायचे. अ मोशन विच इज इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. असं मोशन जे कसं आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आहे. और इन द सेम डायरेक्शन किंवा सेम डायरेक्शन म्हणजे काय, समजा मी असं चालत निघालो ना उत्तर दिशेकडनं, म्हणजे नॉर्थ डायरेक्शन चालत राहिलो का नाही, मी मागे डायरेक्शन चेंज केलीच नाही, ना ईस्ट ना वेस्ट कुठे चेंज झालं नाही. एकाच दिशेने माझं सरळ सोड म्हणजे एकदम स्ट्रेट मोशन चालू आहे, स्ट्रेट मी चालत राहिलोय. ठीक आहे. तर ते काय असणार माझं, लिनियर मोशन. म्हणून काय दिलंय, मोशन विच इज इन द स्ट्रेट लाईन और इन द सेम डायरेक्शन इज कॉल्ड अ लिनियर मोशन. सरळ रेषेमध्ये जे एका सरळ रेषेमध्ये आणि डायरेक्शन चेंज न होता केलेलं जे मोशन असतं ते काय असतं, ते काय असते, लिनियर मोशन. ठीक आहे. आता पुढे काय दिले बघा, त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सर मोशन काय, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय.
सर शाळेचा युनिफॉर्म घालून एका सरळ रेषेमध्ये केलेलं मोशन म्हणजे लिनियर मोशन, आणि सर विदाउट ड्रेस घालून केलेलं मोशन एका सरळ रेषेत, त्याला काय म्हणायचं? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, है ना? असं फालतू बोलायचं नाही. काय दिले बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये काय दिले? when the distance traversed by an object. समजा तो ऑब्जेक्ट उमेश ठेवले, बरोबर ना? स्वतः ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. मी ट्रॅव्हल्स केलं, ट्रॅव्हल्स म्हणजे ट्रॅव्हल, ठीक आहे. ट्रॅव्हल केलेलं, ठीक आहे. सायन्स मध्ये शब्द ट्रॅव्हल्स वापरतात, ठीक आहे. मी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे कसं असेल? अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम. युनिट टाइम म्हणजे काय? दिलेल्या वेळेत, ठीक आहे. 1 तासात, 2 तासात, 3 तासात, 10 मिनिटात, 4 मिनिटात, त्याला काय म्हणतात? युनिट टाइम. दिलेल्या वेळेमध्ये मी कापलेलं अंतर कसं असेल? इन अ स्ट्रेट लाईन मध्ये असेल, तर असेल, ठीक आहे. बघा दिले, when the distance traversed by an object along a straight line in a unit time कसं आहे? is continuously the same. कंटिन्युअसली द सेम म्हणजे काय? समजा पहिल्या 1 तासात मी 10 किलोमीटर चाललो, दुसऱ्या पण 1 तासानंतर मी 10 किलोमीटर चाललो, तिसऱ्या तासात पण मी 10 किलोमीटर चाललो. म्हणजे काय? समजा मी 12 वाजता चालायला सुरू केलं, किती वाजता? 12 वाजता, ठीक आहे. लक्षात आपण समजून घेऊ. समजा मी 12 वाजता चालू केलं, ठीक आहे. मी 12 वाजता चालू केलं आणि 1 वाजता थांबलो. ह्या 1 तासामध्ये मी डिस्टन्स किती कव्हर केलं? समजा 10 किलोमीटर. परत मी 1 वाजता चालू केलं ते 2 वाजेपर्यंत थांबलो, ठीक आहे. तेव्हा पण मी किती केलं? समजा 10 किलोमीटर, ठीक आहे. परत मी 2 ते 3 वाजेपर्यंत चाललो, तेव्हा पण मी किती चाललो? 10 किलोमीटर, बरोबर ना? बघा आता जर बघायला गेलं तर मी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय? 30 किलोमीटर. 12 वाजल्यापासून ते 3 वाजल्यापर्यंत मी अंतर किती कव्हर केलं? 30 किलोमीटर अंतर कव्हर केलंय. किती किलोमीटर? 30 किलोमीटर अंतर कव्हर केलं. पण बघा 12 ते 1 म्हणजे 1 तासामध्ये मी किती? 10 किलोमीटर पोहोचलो. परत 1 ते 2 10 किलोमीटर, परत 2 ते 3 10 किलोमीटर. म्हणजे काय दिलंय? इफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम, बरोबर ना? इज कंटिन्युअसली सेम. म्हणजे बघा दरवेळेस मी 1 तासामध्ये म्हणजे दिलेल्या वेळेत 10 किलोमीटर अंतर कव्हर करतोय, तर त्या मोशनला मी काय म्हणणार? युनिफॉर्म लिनियर मोशन. कळते ना? ह्यात काय होतंय? ठीक आहे. दिलेल्या टाइम इंटरवल मध्ये म्हणजे इच अँड एव्हरी टाइम इंटरवल मध्ये तुम्ही सेम डिस्टन्स कव्हर करताय, त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म लिनियर मोशन. पुढे काय दिले? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ठीक आहे. काय दिले बघा? when the distance traversed by an object along a straight line in a unit time. म्हणजे बघा नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये पहिल्यांदा फिक्स आहे. काय दिले? इफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम, बरोबर ना? युनिफॉर्म मध्ये काय होतं? इट्स कंटिन्युअसली सेम. इथं काय आहे? कीप्स ऑन चेंजिंग. म्हणजे काय? कीप्स ऑन चेंजिंग म्हणजे काय? बघा लक्ष द्या. बघा मग काय होतं आता आपण इथं बघू. इथं घेऊ आपण युनिफॉर्म लिनियर मोशन. इथे काय होतं? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. बघा टाइम घेऊ आपण आणि टाइम घेतल्यानंतर डिस्टन्स घेऊ. बघा टाइम किती आहे? 12 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत 10 किलोमीटर. 1 वाजता मी बोर्नविटा पिलो. काय पिलो? बोर्नविटा. आणि मी किती चाललो? 15 किलोमीटर, ठीक आहे. 2 वाजता मी काय पिलो? मम्मीने मला कॉम्प्लॅन दिला. कॉम्प्लॅन काय दिलं? मम्मीने मला कॉम्प्लॅन दिलं, बरोबर? तेव्हा मी किती चाललो? 20 किलोमीटर.
टोटल मिळून मी किती किलोमीटर चाललो? 45 किलोमीटर. बघा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स किती माझं 45 किलोमीटर. 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत टोटल डिस्टन्स किती कव्हर केले मी 45 किलोमीटर. पण 12 ते 1 किती अंतर कव्हर केलं मी 10 किलोमीटर. बरोबर. 1 वाजता मी बोरवटा गेला. बरोबर ना. भूक लागली म्हणून ग्लुकॉन डी वगैरे काय केलं असेल. 1 ते 2 किती चाललो मी 15 किलोमीटर अंतर कव्हर केलं. बरोबर. 2 ते 3 आता मग मला कॉम्प्लेन पाजलं. बरोबर ना. तेव्हा किती पळलो मी 20 किलोमीटर. कळतंय का. म्हणजे बघा ठीक आहे टाइम इंटरवल सेम आहे. बघा वरी आणि खाली दोन्ही मध्ये टाइम इंटरवल सेम आहे. पण प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे वरच्यात सेम आहे, खालच्यात कसं आहे वेगवेगळं आहे. म्हणजे दरवेळेस काय होते चेंज होते. म्हणजे कीप्स ऑन चेंजिंग. कळतंय का. म्हणून काय दिलं बघा डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय एन ऑब्जेक्ट अलोंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम keeps on changing. जर keeps on changing असेल तर काय होणार नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय the distance traversed by an object ठीक आहे along a straight line in a unit time continuously same. काय असणार कंटिन्युअस सेम असणार म्हणजे टाइम इंटरवल सेम असणार. बरोबर. आणि डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड काय असणार सेम. तर काय असणार युनिफॉर्म लिनियर मोशन. जर टाइम इंटरवल सेमच आहे टाइम इंटरवल दोन्ही मध्ये सेमच आहे पण जर डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड हे जर कीप्स ऑन चेंजिंग म्हणजे जर टाइम इंटरवल मध्ये ठीक आहे कव्हर केलेलं डिस्टन्स बदलत असेल तर मात्र काय असणार नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. समजतंय. ठीक आहे. हे लिहून घ्यायचं परत या इकडं. बघा आता काय दिले डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स. काय दिले पुस्तकात डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. हे शिकू आपण पहिल्यांदा. बघायचं काय दिले मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी डिफरंट वेज ऍज शोन इन फिगर 1.1. ठीक आहे. इथे जे आकृती दिली घर दिले पण काय दिले शीतल आणि प्रशांतचं हाऊस आहे का इथं शीतल आणि प्रशांतचं हाऊस आहे. बरोबर. बघा काय दिलं तर शीतलचं आणि त्याचं हाऊस दिलं तुम्हाला पहिल्यांदा. मित्रांनो बघा काय दिलं तुम्हाला आपण आहे ना सेम टू सेम आकृती परत बघूया. काय दिले बघा मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी. बघा पॉइंट ए आणि बी कुठे आहे हा काय पॉइंट ए हा आणि पॉइंट बी. ठीक आहे. त्याने काय केलं सांगा बघा असं बघा असं करायचं. इथं पॉइंट ए आहे ठीक आहे आणि इथं पॉइंट बी आहे. तर पहिल्यांदा काय करायचं एका सरळ रेषेत त्यांचं अंतर मोजायचं. ठीक आहे. आणि परत काय करायचं असं जाऊन असं करून पोचलाय. ठीक आहे. म्हणजे बघा एक कुठं पोचला इथून असा गेला परत असा आला परत इथून असं 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 करून इकडून जाऊन असं करून इकडनं असं असं कळतंय का असं राऊंड मारून परत इकडनं असं करून असं करून असं करून समजतंय का इकडनं असं बीच्या घरी पोचतंय. समजतंय का. आता बघा आणि जर इथं ए ची बिल्डिंग आहे इथं बी ची बिल्डिंग आहे कुठं इथे आहे ए आणि बी शोधण्यापेक्षा आहे ना आपण नाव लिहून मोडायची. ठीक आहे. समजा इथं आहे पांडा इथं कोण आहे पांडा इथं कोण आहे आमचा इथं आहे मागास. ठीक आहे. बघा इथं आहे पांडा इथं आहे मागास. ठीक आहे.
आता पांढऱ्याची पण बिल्डिंग 4 मजली आहे, मागाची पण बिल्डिंग 4 मजली आहे. बघा पांढऱ्याची बिल्डिंग किती आहे? 4 मजली. मागाची पण बिल्डिंग किती आहे? 4 मजली. ठीक आहे. जर पांढऱ्यानं काय केलं? पांढऱ्यानं काय केलं? ठीक आहे, एक बातमीचा गोळा घेतला, ठीक आहे, आणि बाणाला बांधला. कशाला? धनुष्य बांधला. डायरेक्टच्या मागाच्या घरी फेकला, गेर खायला. कळतंय का? पांढऱ्यानं काय केलं? एक बातमीचा गोळा घेतला, बाणासमोर मांडला आणि काय केलं? डायरेक्टली मागाच्या घरी गेर खायला म्हणून फेकला. बरोबर ना? तर आणि त्यांनी दोरी बांधली होती. त्यांनी काय केली? दोरी बांधली होती. बरोबर का? बाण मागे घ्यायचा ना, ठीक आहे, आणि दोरी बांधली त्याची अशी. बरोबर? त्या दोरीचं जेव्हा अंतर आलं ना, तर ही दोरी झाली माझी 200 मीटर. किती झाली? 200 मीटर. बरोबर का? पण काय झालं माहिती का पुढच्याला? ठीक आहे, आता पांडाला पुढे मागासच्या घरी जायचं होतं. पांडाला जायचं होतं मागासच्या घरी. ठीक आहे. आता बांधला तिकडून वर्ष करत नाही ना पांडाला. पांडा काय झाला? घरात निघाला, पायऱ्या उतरला पण ह्या गलीत गेला. ह्या गलीत असा रस्त्यावर आला, बायपासून चौकातनं गेला, ठिकाण असं बायपासनं असं करत आदर्श शाळेकडनं पाठीमागनं हिंडून ठिकाणं असं 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 करत ठिकाणं आला. समजते का? असं एवढं अंतर पार केलं. किती अंतर केलं? एवढं अंतर पार केलं. ठीक आहे. हे अंतर भरलं 2 किलोमीटर. किती भरलं? 2 किलोमीटर. बघा काय म्हणतोय? जर हवेतनं बाण मारला तर ही बिल्डिंग आणि ही बिल्डिंग अंतर किती आहे? फक्त 200 मीटर. कळतंय का? 200 मीटर. पण जर घरी जायचं म्हणलं, रस्त्यानं हिंडून सगळ्या चौकातनं रस्त्यानं जायचं म्हणलं, तर टोटल अंतर किती भरते? 2 किलोमीटर. म्हणजेच किती? 2000 मीटर. कळतंय का? 2000 मीटर. समजून घ्या. बघा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड, जर पांडाला मागासच्या घरी जायचं असेल रस्त्यानं, तर ते काय असणार माझं? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड. बरोबर ना? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड म्हणजे काय असणार आहे? डिस्टन्स म्हणजे काय असणार? बघा बघा इथं पुस्तकात द्या. आता आपण डायरेक्ट जाऊ मेन ह्याच्यावर. बघा इथं त्या पॉइंट मध्ये काय दिलं बघा? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ traveled by an object in motion while going from one point to another. काय दिले? Distance is the length of actual path. Distance is the length. बघा ह्याची length. Distance is the length of actual path. Actual path म्हणजे काय? खरा रस्ता. बरोबर ना? कुठला रस्ता? Actual path traveled by an object in motion. इथं ऑब्जेक्ट कोण होता? इथं पांडा हा ऑब्जेक्ट होता. पांडा हिथून असं ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्स्ड बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट कोण होता? पांडा. म्हणजे काय येणार? लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्स्ड बाय अ पांडा. ठीक आहे. बरोबर? कशाला? इन अ मोशन. बघा तो कंटिन्यू कधी चाललाय म्हणजे मोशन मध्ये आहे का नाही? बघा इथून कंटिन्यू डिस्प्ले वर चाललं नाही, इथून इथं असं चाललं ना, सोबत तिथून इकडं नाही होत, इथून असं 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 चाललंय ना, कळतंय ना? असं होत चाललंय ते पुढे. फाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. बघा ह्या पॉइंट पासून तो ह्या पॉइंट पाशी चाललाय. बरोबर ना? म्हणजे काय झालं बघा? डिस्टन्स इज द ऍक्च्युअल, काय दिलंय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्स्ड बाय एन ऑब्जेक्ट इन अ मोशन व्हाईल गोइंग फ्रॉम द वन पॉइंट टू अनदर. ठीक आहे. बघा आपण युनिट मध्ये काय शिकतोय लक्ष द्या. पहिल्यांदा बघा दिले मी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दिले. काय दिले? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा काय दिले? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ म्हणजे काय? ठीक आहे. एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट पाशी म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी जे ऍक्च्युअल मध्ये अंतर कापावं लागतं त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स. बरोबर ना? पण एका पॉइंट पासून म्हणजे एका ठिकाणाचं दुसऱ्या ठिकाणाचं सरळ रेषेमधील अंतर म्हणजे हवेमध्ये जर बाण मारला ते अंतर म्हणजे काय असतं माझं? डिस्प्लेसमेंट. बघा दिलं इथं distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. Displacement म्हणजे काय दिले बघा? Displacement is the minimum distance between the starting and
डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. आता मिनिमम डिस्टन्स काय असणार, सरळ रेषेमध्ये अंतर हे नेहमी काय असतं, मिनिमम डिस्टन्स. म्हणून काय म्हणलं, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आता खाली स्पीड म्हणजे काय दिलं बघा. ठीक आहे, बघा डिस्टन्सच्या बाबतीत काय येतो, स्पीड. काय बोलतोय मी, डिस्टन्सच्या बाबतीत कसा येतो, स्पीडचा फॉर्म्युला. म्हणजे स्पीड हे कोणाशी संबंधित आहे, डिस्टन्सशी. काय बोलतोय मी, स्पीड कोणाशी संबंधित आहे, डिस्टन्सशी. काय आहे बघा, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे पांडाच्या घरापासून काय म्हणते बघा, पांडाच्या घरापासून आर्यनच्या म्हणजे ह्या, ठीक आहे, पांडाच्या घरापासून, अरे नाही मागास इथं, पांडाच्या घरापासून मागासच्या घरापर्यंत जाण्यासाठी जे टोटल डिस्टन्स मला कव्हर करावं लागते. काय बोललो मी, जे मला टोटल डिस्टन्स, हे जे टोटल डिस्टन्स आहे हे कव्हर करावं लागते. बघा हे टोटल डिस्टन्स जे कव्हर करावं लागते, कुठलं हे अंतर कळतंय का, बघा हे कसं आहे, हे जे टोटल डिस्टन्स मला कव्हर करावं लागते. समजते ना, हे काय झालं माझं टोटल डिस्टन्स. त्याला काय करायचं, हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला मला किती वेळ लागतोय, बरोबर ना. ह्याच्यावर काय ठरणार माझा स्पीड. समजतंय का. आणि काय दिलं बघा, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट टायमाला काय करतो आपण, काय काढतो, वेलोसिटी काढतो. काय काढतो, वेलोसिटी. ठीक आहे, वेलोसिटी फॉर्म्युला काय दिलाय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा ऍक्च्युली दोघांमध्ये ना फॉर्म्युला सेमच आहे, फक्त फरक काय बघा. ज्या टाइमला मी काय काढतोय, स्पीड. ज्या टाइमला मी काय काढतोय, ज्या वेळेस मी काय काढतोय, स्पीड, त्यावेळेस काय होणार, टोटल डिस्टन्स. आपण काय म्हणताय, टाइमच. ज्या टाइमला मी फक्त वेलोसिटी काढतोय त्या टाइमला काय होणार, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच. आता डिस्प्लेसमेंट मध्ये काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट मध्ये काय येणार आहे, तिथलं पण डिस्टन्सच येणार आहे. बघा, डिस्टन्स अपॉन टाइम. पण स्पीड मध्ये डिस्टन्स कुठले येणार, टोटल डिस्टन्स. कळते का हे असं, समजतंय का. स्पीड मध्ये डिस्टन्स काय येणार, हे टोटल डिस्टन्स. आणि वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यात डिस्प्लेसमेंट साठी डिस्टन्स कुठले येणार, स्ट्रेट लाईनचं. समजतंय का. पुढे काय दिलं बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय एन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. काय दिले, द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय एन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड एज द स्पीड. आणि पुढे काय दिले, द डिस्प्लेसमेंट that occurs in a unit time is called the velocity. काय सांगितले, दिलेल्या वेळेमध्ये जे डिस्प्लेसमेंट घडून येतं किंवा जेवढ्या अंतराचं डिस्प्लेसमेंट घडून येतं त्याला काय म्हणतात, वेलोसिटी. कळते का. आणि दिलेल्या युनिट टाइम मध्ये जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, स्पीड. यापुढे बघा, ह्यातला महत्त्वाचा पाठ एवढाच आहे. बघा इथं काय काय दिलं बघा, मला आकृतीमध्ये पहिल्यांदा ए आणि बी दिले. परत काय दिले, इथं शीतलचं आणि प्रशांतचं हाऊस आहे, बरोबर. इथं संगीताचं हाऊस आहे आणि इथं स्कूल आहे. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये त्याने काय दिले बघा, शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता's हाऊस ऑन हर वे टू स्कूल. बघा, ज्या टाइमला शीतलला शाळेमध्ये जायचं असतं, ज्या वेळेस शीतलला शाळेमध्ये जायचं असतं ना, त्या टाइमला शीतल काय करते माहितीये का, शीतल जाते पहिल्यांदा कुठं, संगीताच्या घरी. आणि तिथून परत कुठं जाते, शाळेमध्ये जाते, बरोबर का. शीतलच्या घरापासून संगीताचं घर किती आहे, 500 मीटर. आणि संगीताच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे, 1200 मीटर. मग ते टोटल अंतर किती चालत असेल, 1200 प्लस 500 मीटर चालते ती. कळतंय का. असं मिळून शीतल किती चालते, माझं टोटल अंतर असं मिळून शीतल किती चालते, 1700 मीटर चालते. ठीक आहे. सेकंड काय दिले बी मध्ये, प्रशांत वेंट स्ट्रेट. काय दिले, प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम द होम टू स्कूल.
प्रशांत तिचा भाऊ म्हणजे काय करतो, घरापासून डायरेक्टली शाळेत जातो डायरेक्टली, कळतंय का? तर त्या अंतर किती मला बघायचं, 1300 मीटर. म्हणजे प्रशांतनं अंतर किती कव्हर केले, 1300 मीटर. पुढं बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड, दोघं पण सेम स्पीडनं चालतात, बरोबर. Who will take less time to reach the school and why? बघा आता दोघांना लागणारा टाइम तर सेमच आहे, दोघांचा स्पीड तर सेमच आहे, बरोबर ना. मग ज्याचा स्पीड सेम आहे पण दोघांचा जे डिस्टन्स आहे ना, ठीक आहे, संगीताला जास्त डिस्टन्स कव्हर करायचंय आणि प्रशांतला कमी डिस्टन्स ट्रॅव्हल्स करायचंय, म्हणजे कापायचे, बरोबर ना. काय बोललो मी, शीतलला 1700 मीटर जायचंय, बरोबर, आणि प्रशांतला फक्त 1200 मीटर चालायचे, बरोबर. तर मग कमी वेळ कोणाला लागल, शाळेत लवकर कोण पोहोचल, डेफिनेटली प्रशांत पोहोचल. का तर प्रशांतचा पण स्पीड सेमच आहे आणि संगीताचा पण स्पीड सेमच आहे. बघा आपण चेक करू वाटलंच तर. बघा आपण चेक करू वाटलं मॅथमॅटिकली. बघा प्रशांतचा स्पीड आपण 1 मान, बरोबर ना. Therefore speed is equal to काय बोलतो आपण, टोटल डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. आणि तो कोण घेऊ आपण, बघा मी पहिल्यापासून लिहितोय. बघा पुस्तकात काय चालू आपलं, ही ऍक्टिव्हिटी चालू आहे. थिंक अबाउट मधला क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी बघायचं मला, ठीक आहे. बघा आपण काय करू, पहिल्यांदा त्यांनी जे जे दिले ना ते लिहून काढू. इथं काय काय दिले, डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय प्रशांत किती दिले, 1200 मीटर. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय शीतल किती दिले, 1700 मीटर, बरोबर ना. सपोज स्पीड ऑफ प्रशांत इज इक्वल टू 1. याचा पण किती येणार, एकच, दोघांचा पण सेमच आहे. मग फॉर्म्युला प्रमाणे स्पीड इज इक्वल टू काय येणार, टोटल डिस्टन्स अपॉन टाइम. इथं पण काय येणार तेच, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टाइम. बघा स्पीड तर मला 1 घेतला मी, मानला मी 1 मानून चालतो, बरोबर ना. तर टोटल डिस्टन्स इथे किती होतं, 1200, बरोबर का. टाइम माहिती का मला, नाही माहिती. आता स्पीड किती आहे, एकच. टोटल डिस्टन्स किती आहे, 1700. टाइम माहिती आहे का, नाही माहिती. इथे बघा हे टाइम इकडे घ्या, टाइम भागिले म्हणजे इकडे आल्यावर गुणिले होईल. इथे 1 हाय असं राहिला, बरोबर का. इथं पण टाइम भागिले म्हणजे इकडे आल्यावर हाय असं राहिला, 1700 हाय असं, ठीक आहे. आता हे 1 आहेत ना, गुणले म्हणजे तिकडे पाठवा, भागिले होईल. टाइम इज इक्वल टू 1200 भागिले 1, म्हणजे टाइम बरोबर किती राहिलं माझं, 1200. इथं मी युनिट घेतलेले नाहीत, इकडे मी काय 1700 भागिले 1 म्हणजे किती होईल टाइम, 1700. बघा इथं युनिट घेतलेलं नाही आणि कसलंच बाळांनो, ठीक आहे, अंदाजे घेतले, ठीक आहे. तर बघा इथं किती आला, बघा प्रशांतला लागणारा टाइम किती आला, 1200, आणि शीतलला लागलेला टाइम किती आला, 1700, बरोबर ना. म्हणजे जास्त टाइम कोणाला लागलाय, शीतलला. का, स्पीड सेम होता पण डिस्टन्स कोण जास्त होतं, शीतलचं. त्यामुळे काय झालं, शीतलला जास्त वेळ लागला, ठीक आहे. पुढे हु विल टेक
In the above example, is there a difference between the actual distance and the distance traveled? बघा दिले आता जे आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये ऍक्च्युअल डिस्टन्स आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड त्यामध्ये काय फरक होता का? हो होता ना. का? ठीक आहे. जर प्रशांतच्या बाबतीत आपण विचार केला, कोणाच्या बाबतीत? प्रशांतच्या बाबतीत. बघा इथं. ठीक आहे. बघा काय म्हणतोय मी, प्रश्न काय चालला आहे? ह्या एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युअल डिस्टन्स मध्ये आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मध्ये काय फरक आहे का? नक्कीच फरक आहे. काय फरक आहे बघा. ठीक आहे. बघा काय सांगतोय बघा. प्रशांतच्या केस मध्ये ठीक आहे, शाळेपासून घरापासून ते शाळेचं अंतर किती आहे? 1300 मीटरच आहे. पण तो घरापासून डायरेक्टली शाळेत पोहोचतोय, निघतोय. त्यामुळे काय होतंय, त्यानं ट्रॅव्हर्स केलं अंतर पण 1300च आहे आणि ऍक्च्युअल डिस्टन्स पण 1300च आहे. बरोबर का? पण जर आपण शीतलच्या केस मध्ये घेतलं तर शीतलच्या केस मध्ये ठीक आहे बघा, शीतलला पिंक घेऊ आपण. शीतलच्या केस मध्ये काय होते बघा. ठीक आहे. ऍक्च्युअल डिस्टन्स शाळेपासून ते घरापासून ते शाळेपर्यंत किती आहे? 1300 मीटर. पण ती काय करते, आपली हिंड ती बोंबलत जाते पण कुठं? संगीताच्या घरी. आणि तिथून कुठं जाते परत? ह्याच्या घरी. तर ऍक्च्युअल डिस्टन्स ठीक आहे, होम टू स्कूल ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर. पण टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स किती येते? हे 500. आपण इथनं पुढे 1200 म्हणजे किती येते? 1700. हा फरक आहे. ठीक आहे. आता बाकी शिकण्यात ना आपण इकडे येऊ. बघा इथे काय दिले बघा. पहिल्यापासून लॉज ऑफ मोशन म्हणजे मोशन मध्ये काय बघितलं पहिल्यांदा? व्हॉट इज मीन बाय मोशन. तर मी काय शिकलो? ठीक आहे, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. परत काय म्हणलं मी? व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? काय दिलं? चेंज ऑफ अ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. बरोबर ना? बरोबर का? पुढं काय होतं? लिनियर मोशन. त्यामध्ये काय शिकलं आपण? लिनियर मोशन म्हणजे काय? तर मी काय म्हणलो? मोशन विच इज इन द स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डायरेक्शन इज कॉल्ड लिनियर मोशन. त्यामध्ये पण काय बघितलं? युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय? युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय असतं? मोशन असतं एकाच लाईन मध्ये. बरोबर का? टाइम इंटरवल काय असतात? सेम असतात. पण प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये डिस्टन्स पण सेम असतं. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय असतंय? ठीक आहे, लाईन मोशन कसं असते? का सरळ रेषेतच. टाइम इंटरवल कसे असतात? सेमच असतात. पण प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेलं अंतर हे काय होतं? चेंज होत असतं. पुढे काय दिलं बघा? नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर शब्दामध्ये आहे. नॉन लिनियर म्हणजे काय? जे एका सरळ रेषेमध्ये नसतं. म्हणजे समजा मला इथून पुण्याला जायचे, एका सरळ रेषेमध्ये जाता येईल का? नाही जात. ठीक आहे, मला टर्न वगैरे वळण वगैरे घ्यावं लागतं. बरोबर ना? कधी उत्तरला, कधी पूर्वेला, कधी पश्चिमेला असं करत 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 मला ठीक आहे टर्न घ्यावे लागतात. ठीक आहे. तर काय दिलंय? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ऑब्जेक्टचं असं मोशन जे एकाच लाईन मध्ये कधी पण मुवमेंट होत नाही, कंटिन्युअसपणे डायरेक्शन चेंज होत असते. इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. ठीक आहे. आता खाली काय दिलं? नॉन लिनियर मोशनचे प्रकार. काय खाली तर नॉन लिनियर मोशनचे प्रकार दिले. बाकीचे प्रकार आहेत बघा. प्रकार किती आहेत? काय दिले? पहिलं ऑस्किलेटरी मोशन. पहिलं काय दिले? ऑस्किलेटरी मोशन. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट ऑस्किलेटिंग. ठीक आहे, स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी म्हणजे काय बघा? झोपाळा. काय होतं? पुढे जातो परत मागे येतो, पुढे जातं परत मागे येतं. ह्याला काय म्हणतात? ऑस्किलेटरी मोशन. समजतंय ना? किंवा पेंडुलम. ठीक आहे, पेंडुलम पण कसं असते? पानं पुढे जातं परत मागे येतं, पुढे जातं परत मागे येतं. ह्याला काय म्हणतो आपण? ऑस्किलेटरी मोशन. म्हणून काय दिलंय? द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑस्किलेटिंग. त्याला काय म्हणतो आपण? ऑस्किलेटरी मोशन. आणि ऑस्किलेटिंग म्हणजे काय? ठीक आहे, स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड द ऑस्किलेटरी मोशन. पुढे सर्क्युलर मोशन. नावातच आहे. सर्क्युलर म्हणजे काय? गोल गोल फिरत असते. घड्याळ काय? कंटिन्यू काय करते? गोल 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 फिरते. त्याचा ट्रॅव्हल करण्याचा पाथ कसा आहे? गोलाकार. त्याला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन. पृथ्वी कशी आहे? सर्क्युलर मोशन मध्ये. कळतंय का? चंद्र सर्क्युलर मोशन मध्ये.
द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. बरोबर ना. ज्या ऑब्जेक्टच्या मोशनचा रस्ता कसा आहे, गोलाकार आहे, त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. पुढे काय दिले, पिरियोडिक मोशन. पिरियोडिक म्हणजे काय बघा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच passes through a certain point again and again after a fixed period is called the periodic motion. काय सांगितलं बघा, ठीक आहे. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच passes through a certain point again and again म्हणजे ऑब्जेक्टचं असं मोशन जे काय होतं, एका बिंदूमध्ये किंवा एका ठराविक पिरियड मधनं त्याच रस्त्यानं परत 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 जातं, त्याला काय म्हणतो आपण, पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशनचा अर्थ काय माहिती का, आणि टाइम फिक्स आहे. टाइम फिक्स म्हणजे काय, रोज सकाळ होते, बरोबर ना, बरोबर का, 24 तासानंतर किंवा 12 तासानंतर किती तासानंतर होते, दर 12 तासाला दर 24 तासाला, दर 24 तासाला सकाळ होणार, बरोबर. परत रात्र होणार, परत सकाळ होणार, परत रात्र होणार, परत सकाळ होणार, बरोबर ना. टाइम फिक्स आहे, त्याला काय म्हणतो आपण, पिरियोडिक मोशन. कळते का. आणि असं मोशन ज्याला पिरियड फिक्स नाहीये, त्याला पिरियड फिक्स नाहीये, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, रॅन्डम मोशन. त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम मोशन. कळते का. म्हणजे बघा आता रॅन्डम नाही म्हणत, रॅन्डम वेगळं असतं बघा. पिरियोडिक म्हणजे काय, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच passes through a certain point, ठीक आहे, अगेन अँड अगेन. जे काय होतं, एका पॉइंट मधून पुन्हा 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 काय होतं, पास होतं, म्हणजे त्या पॉइंट नंतर पुन्हा ते पास होतं, त्याला काय होतं आपण, पिरियोडिक मोशन. आफ्टर अ फिक्स्ड पिरियड इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. पुढे काय दिले, द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली. रॅन्डम म्हणजे काय, डायरेक्शन कधी चेंज करते आणि स्पीड पण चेंज करते. काय बोललो मी, स्पीड पण कंटिन्युअसली चेंज आहे आणि डायरेक्शन पण कंटिन्युअसली चेंज आहे. गेम असते बघा आपली, गेम कधी बी कधी पळतं, बरोबर ना. त्याला काय म्हणतात मग, त्याला काय म्हणतात, द मोशन दॅट चेंजेस इट्स स्पीड अँड डायरेक्शन कंटिन्युअसली इज कॉल्ड द रॅन्डम मोशन. हे काय होते, नॉन लिनियर मोशनचे टाइप. ठीक आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजून सांगितलंय. पुढे काय दिलं बघा, पॉइंट्स टू बी रिमेंबर. काय दिलं बघा, द युनिट्स ऑफ द स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम. काय सांगितलंय, युनिट बघा रे, युनिट म्हणजे काय, कशामध्ये मोजतात, वेलोसिटी आणि स्पीड पर आवर मध्येच मोजतात, बरोबर ना. कशामध्ये, पर आवर मध्येच मोजतात, ध्यानात ठेवा, किंवा मीटर पर सेकंड मध्येच मोजतात. युनिट सेम आहे. इन द एसआय सिस्टम द युनिट इज मीटर पर सेकंड. एसआय म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टम मध्ये स्पीड आणि वेलोसिटी या दोघांचं युनिट कसं आहे, सेम आहे, काय, मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि इन द सीजीएस सिस्टम, सीजीएस म्हणजे काय, इंडियन सिस्टम, सी ला काय म्हणतात, सेंटीमीटर, जी ला ग्रॅम आणि एस ला सेकंद. ह्याला इंडियन सिस्टम असंही म्हणतात. इंडियन सिस्टम मध्ये म्हणजे सीजीएस सिस्टम मध्ये स्पीडचं किंवा वेलोसिटीचं युनिट काय, सेंटीमीटर पर सेकंड. पुढे स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स while velocity is related to the displacement. नेहमी ध्यानात ठेवा, ज्या टायमाला मी स्पीड बोलतो त्या टायमाला काय असतं, माझं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स विषयी, बरोबर ना, म्हणजे डिस्टन्स विषयी. ज्या टायमाला मी वेलोसिटी बोलल त्यावेळेस काय असणार, डिस्प्लेसमेंट विषयी. किंवा उलट, जर मी डिस्प्लेसमेंट विषयी बोलतोय याचा अर्थ मी वेलोसिटी विषयी बोलतोय, आणि जर मी डिस्टन्स विषयी बोलतोय तर मी स्पीड विषयी बोलतोय. पुढे, इफ द मोशन इज अलोंग अ स्ट्रेट लाईन the values of the speed and velocity are the same. आणि साहजिक आहे ना, एका सरळ रेषेमध्ये माझं काय, सरळ रेषेत आहे माझं, बरोबर ना. मोशन माझं कसं आहे, सरळ रेषेत, बरोबर ना. तर माझा स्पीड पण तेवढाच असणार आणि माझी वेलोसिटी पण तेवढीच असणार. ठीक आहे. कधी पण चेक करून बघा. का सांगतो, डायरेक्शन सेम आहे, बरोबर ना. टोटल डिस्टन्स, काय बोलतो मी, टोटल डिस्टन्स आणि ऍक्च्युअल डिस्टन्स सेमच येणार आहे. टोटल डिस्टन्स म्हणजे काय, कुठे येतं, स्पीड मध्ये, बरोबर ना. आणि ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे काय, एका सरळ लाईन मधलं डिस्टन्स, ते कुठे येतं, ते कुठे येतं, ते कुठे येतं बघा, सांगतो इथं काय, इथे ए ऑब्जेक्ट आहे, इथे बी ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना. आणि इथे मी, बरोबर ना. आणि माझं मोशन आहे ना सरळ लाईन मध्ये, कसं आहे, एका सरळ लाईन मध्ये आहे, बरोबर का. समजा इथलं अंतर आहे 200 मीटर,
किती 200 मीटर. ठीक आहे, तर बघायचं आणि मला आहे ना एवढा अंतर पार करायला किती लागतात 20 सेकंद लागतात. बरोबर. आता लिनियर मोशन आहे, लिनियर मोशन मध्ये मला स्पीड काढू आपण. बघा स्पीड काय येणार आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड आपण काय असणार टाइम. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड किती आहे 200 मीटरच आणि स्पीड किती आहे 20 सेकंद. 0 0 कॅन्सल, वेग कमी 10 10 20. मग स्पीड किती आला माझा 10 मीटर पर सेकंद आला ना. ठीक आहे, आता सेम टू सेम मी काय काढू इथं वेलोसिटी. वेलोसिटी काय येणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट मध्ये काय असणार आहे डिस्टन्स किती आहे 200 मीटर बरोबर आणि टाइम किती आहे 20 सेकंड. वेग कमी इथे पण किती आलं 10 मीटर पर सेकंड. बघा वेलोसिटी आणि स्पीड दोघे काय आले सेम आले का. वेलोसिटी आणि दोघे काय आले माझे सेम टू सेम आले. ठीक आहे, कधी जर माझं मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल, कसं असेल स्ट्रेट लाईन मध्ये, तर माझं काय असणार स्पीड आणि काय असणार तर काय असणार माझं स्पीड आणि वेलोसिटी सेम असणार. अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. नाहीतर काय शकतात ते डिफरंट असू शकतात. म्हणजे जर लिनियर मध्ये नसेल माझं मोशन, लिनियर मध्ये नसेल तर मात्र माझं स्पीड आणि वेलोसिटी वेगवेगळ्या येणार. उद्या बघू आपण. या पुस्तकामध्ये या. तुम्हाला काय काय लिहून घ्यायचं बघा वहीमध्ये पहिल्यांदा. बघा नोट चालू करताना पहिल्यांदा काय लिहायचं तुम्हाला पहिल्यांदा हे 2 क्वेश्चन बरोबर का. परत हे लिनियर मोशन चे डेफिनेशन, त्याखाली लिनियर मोशनचे 2 प्रकार युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. त्याच्यानंतर काय लिहायचंय नॉन लिनियर मोशन म्हणजे काय मोशन नॉन लिनियर ची डेफिनेशन खाली दिलेली आहे बरोबर आणि त्याचे प्रकार खाली दिले. प्रकार किती आहेत 4 ऑस्किलेटरी, सर्क्युलर, पिरियडिक आणि रॅन्डम. पुढे काय लिहायचं मला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स मध्ये काय असते टोटल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड म्हणजे काय द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हर्स्ड बाय एन ऑब्जेक्ट इन मोशन बरोबर ना. फॉर फ्रॉम गोइंग टू फ्रॉम काय व्हाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते काय ते मिनिमम डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. कळतंय का. ठीक आहे, स्पीड म्हणजे काय असते टोटल डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलोसिटी म्हणजे काय असते स्पीड डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, ज्या टाइमला मी डिस्टन्स विषयी बोलतो त्या टाइमला मी स्पीड विषयी बोलतो, ज्या टाइमला मी डिस्प्लेसमेंट विषयी बोलतो त्या टाइमला मी वेलोसिटी विषयी बोलतो. ठीक आहे, ते लिहून घ्यायचे. परत हे महत्त्वाचे पॉइंट आहे हे एमसीक्यू आहे. ह्या तुम्हाला गाळलेल्या जागा म्हणजे फिल इन द ब्लँक्स आणि अजून काय येऊ शकतं फिल इन द ब्लँक्स पण येऊ शकतंय आणि अजून काय येऊ शकतं फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स पण येऊ शकतं. ठीक आहे, आता पुस्तकामध्ये या. बघा हे तर दिलेच तुम्हाला पण झालं आपलं. एक सांगतोय पुस्तकातलं मित्रांनो बघा पुस्तकातलं तुम्हाला फक्त मी वाचून सांगतोय. शिकताना अशा प्रकारे शिका की जेणेकरून तुम्हाला पुढे लोड नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आतापासून जर व्यवस्थित शिकलं प्रत्येक कन्सेप्ट समजून घेतला तर 11वी 12वी किंवा इव्हन पुढच्या स्टँडर्ड मध्ये लोड कमी येतो. बघा यूज युअर ब्रेन पॉवर. काय दिले एव्हरी मॉर्निंग सोनाली वॉक्स राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड having a radius of 100 meter as shown in the figure 1.2. If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय बघा.
बघा काय सांगतोय नोट्स मध्ये. बघा एक स्वराली म्हणून मुलगी आहे. बघा एक स्वराली म्हणून मुलगी आहे, बरोबर ना. ठीक आहे, ग्राउंडचा रेडियस आहे किती